आज संडे होता. छान अशी फुलं काढली, देवाची पूजा केली, स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि मागे गेले घराच्या. तर कारली धरलेली होती, ती सगळं काढून घेतली सगळी. तर मला सगळी मिळून मला एवढी कारली भेटली होती. आज कारल्याची भाजी करायची होती. आजीचा आशीर्वाद घेतला. आजीची तीच होती, तसं पण मी आजीचा दररोज आशीर्वाद घेते. त्यानंतर मग चहा आले गरम गरम. आज मला सुट्टी होती हो, आज नाईट ऑफ होता. तर मी काय सुट्टी वगैरे असेल तर काय मी झोपून वगैरे राहत नाही 9-10 वाजेपर्यंत. मी माझी लवकर उठते, माझी सगळी कामं आवरते आणि मम्मीला मदत करायला जाते. सगळं आज जेवण मीच केलं. छान अशी चण्याची उसळ केली, डाळ फोडणीला टाकली. त्यानंतर आजीला कारल्याची भाजी आवडते म्हणून कारल्याची भाजी अशी मस्तपैकी तव्यावर करायला घेतली. त्याच्यामध्ये दोडकं पण मिक्स केलं, कारलं दोडकं अशी मस्तपैकी मिक्स भाजी होती. घरची कारली होती म्हणून ती काही जास्त कडू लागत नव्हती. त्याच्यानंतर मग मम्मीने एका साईडला वडे तळायला घेतले. मी पण मग लापशी आणि तांदळाची अशी मिक्स खीर केली होती, छान लागत होती, मस्त होती हो. त्याच्यानंतर मग ही छोटीशी सुरमई आणली होती, ती फ्राय करून घेतली. त्याच्यानंतर बाबूसोबत थोडी मस्ती केली. त्याला कॅमेरा दिसला की तो डोक्यावरनं हात फिरवतो. दुपारी सगळीजणं एकत्र जेवायला बसलो. गप्पा वगैरे मारत अशी छान अशी जेवण करत होतो. गावी कसं असतं हो, सगळीजणं एकत्र जेवायला बसतात, मिळून मिसळून असतात. तसं इतर ठिकाणी हे सुख भेटत नाही. दुपारी मग आम्ही सगळीजणं एकत्र परत बोलायला बसलो. आमचा बाबू एकटाच खेळत होता. तो खेळता खेळता झोपला. संध्याकाळी मग त्याला असं उठवलं, डोळ्यावर झोप होती त्याच्या, उठत नव्हता तरी कसं बसं उठवलं आणि मग एकत्र सगळेजण चहा प्यायला बसलो. ही सोनपापडी बरेच दिवस फ्रीजमध्ये पडलेली होती. गणपतीतून कधी आणली होती की कुणी दिली होती काही माहीत नाही, पण आज फोडली. तसं पण ही कोण खायला मागत नाही, जास्त गोड असते म्हणून. त्याच्यानंतर ही एकटीच बाहेर दूध पीत फिरत होती. काळोख नाही काय नाही, एकटीच फिरत असते बाहेर. चला मग आजचा व्हिडिओ इथेच स्टॉप करूया. बाय बाय.